ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बळीराजा अधिक मजबूतीने पुन्हा उभा राहील, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। उद्धव ठाकरेंकडून लातूरमधील नुकसानीची पाहणी, मुख्यमंत्री लातूरमध्ये आलेच नाहीत, शेतकऱ्यांची माहिती, हेक्टरी 50,000च्या मदतीसह कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांची ठाकरेंसमोर मागणी। पाहणी दौरा करा, पर्यटन करू नका, पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। मग या नेत्यांकडून फक्त राजकारण आणि पर्यटन, 3 तासाच्या दौऱ्यात ठाकरेंना शेतकऱ्यांचं दुःख काय करणार, बन यांची टीका। ग्रामीण भागातील तशी बोली भाषा, पण आम्ही कुठे काटकसर केली का, टीकानंतर आता अजित पवार यांचं स्पष्टीकरण, पैशांचं सोंग करता येत नाही, काल दौऱ्यावेळेस अजित पवारांचं वक्तव्य। अतिवृष्टीमुळे भयानक संकट, इथं पैशांचा विषय महत्त्वाचा नाही, काटकसर करू पण शेतकऱ्यांसाठी हात आखडता घेणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। पैशांचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका, दरोडेखोरीमुळे पैशांचं सोंग आणता येत नाही असं बोलण्याची वेळ, अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत बसणार का, 1 वर्षापूर्वी घोषणा करूनही कर्जमाफी न झाल्यास सरकारची नियत साफ नाही, बोलून वेळ मारून घेण्याचा सरकारचा इरादा, वडेट्टीवारांची टीका। आमदार फुडायला पैसे असतात मात्र शेतकऱ्यांसाठी नाही, 70,000 कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी सरकारमध्ये आले, हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर हल्लाबोल। सकाळपासूनच अजित पवारांचा बीडमध्ये पाहणी दौरा सुरू, प्रत्यक्ष घटनास्थळावर येऊन पाहणी करा, अजित पवारांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून झापलं। पाण्याच्या बाटल्यांवर फोटो लावून मदत होत नाही की प्रसिद्धी, राऊतांची टीका, तर कार्यकर्त्यांनी फोटो लावले पण तुम्ही कधी कुणाला मदत केली का, शिंदेंचा विरोधकांना सवाल। छगन भुजबळांकडून येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, महाराष्ट्रानं अनेक अशा संकटांना तोंड दिलंय, भुजबळांची प्रतिक्रिया, तर व्यथा सांगताना नुकसानग्रस्त शेतकऱ्याला अश्रू अनावर। भाजपसह शिवसेने आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना मदत करणार, 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला जाणार। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी माझा 6 महिन्याचा आमदार निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार, काँग्रेस आमदारांनी देखील 6 महिन्यांचा निधी देण्याचं वडेट्टीवारांचं आवाहन। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प, दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर जवळील महामार्गावर अजूनही पाणीच, सीना नदीने रौद्ररूप धारण केल्यानं अनेक भागात अजूनही पूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।